आता झालेल्या फायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो सूरज यांना. सूरज यायचे इंडिको रेमेडीजचे सूरज ज्यांनी या मॅच मध्ये देखील 28 धावा केल्या. फायनलच्या मॅच मध्ये महत्त्वाच्या 28 धावा आणि शेवटच्या क्षणी आलेला त्यांचा षटकार नक्कीच आम्ही विसरणार नाही. खूप खूप अभिनंदन सूरज. सर्वांनी पुढे यायचे जरा. थर्मोलब ग्रुप आणि एका बाजूला पाहिलं तर इंडिको रेमेडीज लिमिटेड हे दोन्ही संघ फायनल मध्ये आले. जे संघ फायनल मध्ये दाखल झाले होते सर्वांचं मी पर्पल फॉक्स इव्हेंट यांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्वांनी चांगला खेळ केला, त्या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर फायनलमध्ये पोहोचणं सोपं नसतं. दोन्ही संघ आम्हाला फायनलचे विजेते आणि उपविजेता संघ भेटले, त्या दोघांचं अभिनंदन करतो. सर्वप्रथम आम्हाला या स्पर्धेसाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्व संघांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आमचे ऑफिशियल जे पंच होते, पंच लाभले होते, त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमचे आमिर असतील, ऋषी असतील आणि अक्षय सुर्वे या तिघांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी पर्पल फॉक्स इव्हेंट आयोजित कॉर्पोरेट वर्ल्ड कप 2025 चे सामने आयोजित करण्यात आले होते आणि ही स्पर्धा 8 तारखेला होणार होती, ती पुढे पोस्टपोन केली. आणि हा स्पर्धेचा दुसरा सीझन आहे माझ्या मते. आणि दुसऱ्या सीझन मध्ये अच्छा हा पहिला सीझन आहे कॉर्पोरेटसाठी. आणि कॉर्पोरेट मध्ये आपण कामाच्या ट्रेसमध्ये असता, त्याच्यातून थोडंसं आपण देखील क्रिकेट खेळता आणि आपल्या सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं ते पर्पल फॉक्स इव्हेंट यांनी. थोडंसं ट्रेस आपलं दूर व्हावं, मॅचेस खेळाव्या आणि खेळाच्या निमित्ताने आपण तेवढा फिट राहण्यासाठी हा प्रयत्न होता. प्रयत्न आवडला असेल तर नक्कीच पर्पल फॉक्स इव्हेंटसाठी टाळा झाला पाहिजे. एकदा वळूयात आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आम्हाला प्रभावी केलं ते उत्कृष्ट गोलंदाज. कोणी ओळखू शकतं का गोलंदाजचा प्राइज कोणाला जाते? बरोबर, आकाश यांना जाते. 6 विकेट ज्यांनी या स्पर्धेमध्ये मिळवले त्यांच्यासाठी पारितोषिक जाते. आणि मी विनंती करतो की यायचं सर आपल्या शुभ असते हे प्राइज. सरांचं नाव राजेश सपकाळ सर यांच्या शुभ हस्ते आकाशांना पारितोषिक जाते. अभिनंदन आकाश. थोडंसं थांबायचं आकाश. धन्यवाद सर. कशी वाटली आकाश ही स्पर्धा? आपण खेळताना कॉर्पोरेट लाईफमध्ये थोडंसं स्ट्रेस असतं आणि त्याच्यातून थोडं बाहेर पडायचं आहे आणि आपण किती गल्लीमध्ये क्रिकेट चांगलं खेळत आहे दाखवण्यासाठी एक संधी होती त्यासाठी. आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला हे बॉलरचा पुरस्कार जातो आणि आपली टीम फायनलमध्ये दाखल झाली परंतु फायनल मारू शकली नाही. त्याबद्दल पहिलं तर मी सॉरी सांगेन का फायनलला म्हणजे आम्ही जिंकू शकलो नाही म्हणून. आणि टीमचं बोलायचं झालं तर सरांनी मला खूप हे केला, सपोर्ट केला सरांनी आणि टीमनी पण. अभिनंदन आकाश तुझं देखील. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज बॅटरचा पुरस्कार जाते क्या बात आहे सूरज पांडे यांनी वैयक्तिक 82 धावा केल्या या स्पर्धेमध्ये. यायचंय सूरज तर सर यायचं आपल्याला विनंती करतो. प्रवीण सर यांना विनंती करतो की आपल्या वतीने मॅन ऑफ द मॅचचा थर्मोलॅब ग्रुपचे ते डायरेक्टर आहेत प्रवीण सर. आपल्या शुभ हस्ते सूरज यांना सन्मानित करायचंय. सर आपण देखील थांबायचे सर 2 मिनिटं. त्याचबरोबर प्रवीण सर यांचं नाव राजेश सर यायचं आपण देखील. सर कशी वाटली स्पर्धा? म्हणजे पर्पल फॉक्स इव्हेंट यांचा पहिलाच प्रयत्न होता. या स्पर्धेमध्ये काय उणीव राहिले असेल, काय चुका झाल्या असतील त्याबद्दल आणि आपली टीम फायनलला दाखल झाली, फायनल मारू शकली नाही त्याबद्दल. नाही, आम्ही ही स्पर्धा फार छान झाली आणि आम्ही सर्वांनी एन्जॉय केली आणि प्रतिस्पर्धीसुद्धा फार छान होते. म्हणजे कुठचीच टीम अशी नव्हती की जी कमी लेखावी अशी. प्रत्येक टीम ही चांगल्या प्रकारे खेळलेली आहे आणि स्पर्धा ही अतिशय सुंदररित्या पार पाडली. आणि आमच्यासाठी पहिली स्पर्धा होती जी स्पर्धा आम्ही वसईच्या बाहेर कधी खेळलो नव्हतो. आज मुंबईत येऊन कॉर्पोरेटमध्ये खेळतो आहे. त्याच्यासाठी आम्हाला ही पहिली स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेत आम्ही सेमीफायनल जिंकून फायनलला आलो. हेच आमच्यासाठी फार मोठी गोष्ट होती. आणखी
आणि आता आम्ही रनरअप म्हणून ट्रॉफी घेऊन जाणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. आपण खास विरार वसईवरून इथे दाखल झाला, त्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये आलात, मजल मारली परंतु फायनल मारू शकले नाही. खंत असेल, नेक्स्ट इयर नक्कीच आपल्याला शुभेच्छा देतो त्यासाठी आणि खूप खूप अभिनंदन आपलं देखील. माझे प्लेयर फार छान खेळले, अपेक्षेपेक्षा छान खेळले, पण ही पहिली स्पर्धा असल्यामुळे त्यांना ते वातावरण माहिती नव्हतं, पण हे आज ह्यावेळी त्यांना ते वातावरण कळले आणि पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच ही स्पर्धा मारू. खूप खूप शुभेच्छा असतील पुढच्या वर्षीसाठी. आणि इंडोको रिमेडीज लिमिटेड थोडंसं घोळ होतं सकाळपासून, त्याबद्दल क्षमा मागतो जाहीरपणे. आणि राजेश सर, कशी वाटली आपल्याला ही स्पर्धा? पर्पल फॉक्स इव्हेंटचा हा इव्हेंट सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, आपण फायनल देखील मारली यावर्षी, त्याबद्दल आपल्या टीमबद्दल? प्रथम पर्पलचं मी खूप खूप आभारी आहे. आणि ही पहिलीच मॅच आहे जी फार्मा लीग खेळत आहेत, आणि आम्ही तर याच्या अगोदर IPL खेळलो आहे, IPL रनर आहे. आणि ही आमचे प्लेयर आहेत ते खूप छान खेळतात आणि त्याचं काही विषयच नाही. आणि याच्या पुढे पण आम्हाला मॅच खेळायचे आहेत आणि तुम्ही अशाच मॅच लीग खेळत जा. खूप खूप आभार सर आणि अभिनंदन संपूर्ण टीमला. सूरज यायचंय. सूरज, एक बाईट आपलं देखील राहिलेलं आहे इथे. सूरज, फायनलमध्ये आलात, फायनलमध्ये देखील तुम्ही चांगली बॅटिंग केली, 28 रन तुमच्या आल्या. त्याच्या आधीच आपण सेमीफाइनलमध्ये देखील मॅन ऑफ द मैचचा पुरस्कार घेतला. सूरज, क्या बोलेंगे आपके इस पारी के बारे में और आपकी टीम के यश के बारे में? सर, सबसे पहले मैं आप लोग का धन्यवाद देना चाहता हूँ, बहुत ही अच्छा टूर्नामेंट था. और सबसे बड़ा मैं धन्यवाद देना चाहता हूँ अपनी टीम का, कि जो स्टार्टिंग के 1-2 मैच में खेल नहीं पाया, बट टीम का सपोर्ट था कि नहीं यार तू अच्छा खेलेगा, और सेमीफाइनल और फाइनल में वो चीज़ हुआ और मैं अच्छा खेला. और टीम, मैं पूरा क्रेडिट टीम को देना चाहूँगा सर. बहुत बहुत धन्यवाद और अभिनंदन आपका तहे दिल से सूरज यहाँ पे. तर वळूयात आपण मॅन ऑफ द सिरीजच्या पुरस्काराकडे. मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण ठरतोय, कोणी ओळखेल का? सिरीजचा पुरस्कार जातोय तो प्रणव यांना. 50 रन केले आणि 3 विकेट देखील घेतल्या. आणि प्रणवच लिहिलंय ना, सॉरी आम्ही ओळखले नाही. माफ करा, प्रणव यांना 50 धावा केल्या वैयक्तिक आणि 3 विकेट घेतले. त्यांना प्रवीण सर, प्रवीण सर आपल्याला विनंती करतो की प्रणव यांना एका हाताने जो झेल टिपला होता ना त्या साईडला मिड विकेटला, प्रणव यांचा झेल तो अप्रतिम झेल होता. बॉलिंग देखील चांगली केली आणि 50 धावा देखील त्यांनी केल्या. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला प्रणव यांनी. प्रणव मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जातोय. पर्पल फॉक्स इव्हेंट यांचा हा प्रयत्न होता पहिल्याच वर्षी तुम्हाला एकत्र आणण्याचा, एक प्लॅटफॉर्म दिलाय तुम्हाला. नक्कीच पुढच्या वर्षी भव्य आणि दिव्य आयोजन करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि काय बोलेल, तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज भेटते, टीम जिंकते, त्याबद्दल? फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला थँक्स बोलतो, कारण अशी टुर्नामेंट मुंबई या ठिकाणी भरवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मी माझ्या गावाच्या टीममधून भरपूर टुर्नामेंट खेळतो, पण असं नियोजन करायला पण म्हणजे तसं मॅनेजमेंट, थँक्यू तुम्हाला, म्हणजे मॅनेजमेंटला मी खूप आभारी आहे. आणि फर्स्ट माझ्या कंपनीने मला इथे यायची जी संधी दिली, म्हणजे शक्यतो 10,000 रुपये फी असताना पण आम्हाला बोलले की तुम्ही पैसे जाऊ दे पण तुम्ही खेळा, इथे प्रॅक्टिस करा. नाहीतर आम्ही दररोज प्रॅक्टिस पटणी या ठिकाणी करतो, पण तिथे भरपूर गर्दी असते, याच्यापेक्षा डबल गर्दी असते. पण पटणीला आमचा काय गेम म्हणजे चांगला होत नव्हता. कंपनीने आम्हाला 10,000 बोलले, पैशाचं काय हे नाही, सगळ्यांना चांगले खेळा, प्रॅक्टिससाठी आम्ही इथे आलो आणि ही मॅच जिंकलो, स्पर्धा जिंकलो. थँक्यू. अभिनंदन. माझ्यामध्ये कंपनीतर्फे प्रमोशन देखील सर करतील, राजेश सर असतायत आणि प्रवीण सर देखील तुम्हाला प्रमोशन देतील. हरकत नाही, स्पर्धा प्रमोशनसाठी नव्हती तर स्पर्धा होती आपल्या कंपनीच्या नावासाठी. अभिनंदन तुमचं खूप खूप. तर तर जाऊयात आपण मुख्य पारितोषिकांकडे, म्हणजे रनरअपचं पारितोषिक जात आहे ते थर्मोलॅब ग्रुप यांना. यायचंय संपूर्ण टीमनी कॅप्टन सहित.
कॅप्टन यायचं सर्वप्रथम आणि एक सिंगल फोटो त्यानंतर संपूर्ण टीमने यायचंय. एक 2 मिनिटं टीमने थांबायचंय. सर राकेश वैदी सर, जे नावातूनच मला समजलं की आपण चांगलं क्रिकेट खेळता, कारण आपले शरीरयष्टी आणि आपले फटके पाहूनच समजलं की मोठे मोठे काही फटके 2 मॅचमध्ये आपल्याला संधी भेटली नाही फारसं काही करता, आणि फायनलमध्ये विशेष म्हणजे त्याबद्दल 40+ त्यांना बघूनच मी समजलो की 40+चे सामने खेळत असणार. आणि सर काय बोलाल, फायनल मारू शकलात नाही, आपण खंत असणार आहे, आपली बॅट देखील लागली नाही, पहिल्या चेंडूवर आपण आऊट झालात, त्याबद्दल आपली टीम इथपर्यंत पोहोचली त्याबद्दल. फायनलमध्ये माझी बॅटिंग नाही झाली, कारण फायनलचं टार्गेट पण थोडं मोठं होतं. त्याच्यामध्ये 3 ओव्हरीमध्ये जी पॉवर प्लेमध्ये जी मंजिल मारायची होती त्या हिशोबाने आम्ही खेळलेलो, पण होते कधी लागतोय कधी नाही लागत बॅटिंग, असं होते. आणि प्रथम मी कॉम्प्रेटर 2025 कपमध्ये तुम्ही आम्हाला प्रथम संधी दिली. थर्मोलॅब आमच्या कंपनीला इथे 6 टीमामध्ये आमची 7वी टीम खेळवली, हे तुमचे खूप धन्यवाद. खूप खूप आभार आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो. संपूर्ण टीमने यायचं एकदा. टीम संपूर्ण टीमचा फोटो येईल आणि या टीमसाठी संपूर्ण टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थर्मोलॅब ग्रुप संपूर्ण ग्रुप आज वसई विरार रोड येथे दाखल झाला ही स्पर्धा खेळण्यासाठी. सर प्रवीण सर यायचं, आपण देखील संपूर्ण मॅनेजमेंट आपली घेऊन, आपले जे काही खेळाडू असतील ते घेऊन. सर डायरेक्टर आहेत आपल्या टीमसाठी, ते का प्रवीण सर मैदानात देखील चेअरअप करत होते, सपोर्टिंगला होते, की असं नाही की तुम्ही जा आणि खेळा आणि तुम्ही जिंका. आणि स्वतः देखील आज या स्पर्धेसाठी शनिवार असताना देखील दाखल झाले आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संपूर्ण टीमसाठी. खूप खूप अभिनंदन संपूर्ण टीमचा. बेस्ट ऑफ लक पुढच्या वर्षीसाठी आपल्या सर्व टीमला. त्यानंतर प्रथम पारितोषिक घेण्यासाठी यायचं इंडोको रेमेडीज लिमिटेड यांनी. सचिन थांबायचे. सचिन हरकत नाही. सचिन फायनल मध्ये दाखल झालात. या स्पर्धेबद्दल आपली टीम फायनलला पोहोचली. सूरज यांनी चांगली खेळी केली, म्हणजे संपूर्ण टीमनी चांगली खेळी केली, त्याबद्दल काय बोलाल? सर्वात प्रथम मी पर्पल फॉक्स इव्हेंट आणि हे जे टुर्नामेंटचं आयोजन केलं त्या सर्वांचं मी सर्वात प्रथम अभिनंदन करतो आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुम्हाला सर्वात प्रथम खूप खूप धन्यवाद देतो. त्याच पद्धतीने आमच्या कंपनीचे ओनर माननीय सुरेश कारे साहेब, त्याच पद्धतीने मॅनेजिंग डायरेक्टर आदिती मॅडम आणि जॉईंट MD संदीप बांबोकर सर आणि आमचे HR हेड राजन सावंत सर, राजीव सर, आमचे HOD डॉक्टर संदीप जोकांडे सर, या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो की आपण ही ट्रॉफी जिंकलो आहे. आणि ही ट्रॉफी जिंकत असताना आम्हाला या सर्व हायर मॅनेजमेंट कमिटीने, इंडोको थंडरबोल्ट्स आणि इंडोको रेमेडीजच्या हायर मॅनेजमेंट कमिटीने आम्हाला जे सपोर्ट केला आणि आम्हाला जाऊन प्रत्येक गोष्टीत त्यांचा जो सपोर्ट मिळाला त्यामुळेच आम्ही हे सर्व करू शकलो. तर सर्वात प्रथम मी संपूर्ण इंडोको फॅमिलीचं आणि इंडोको परिवाराचं खूप खूप धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. संपूर्ण टीमने यायचं.
खूप खूप अभिनंदन संपूर्ण टीमचं. ही स्पर्धा आपण ट्रिपल एस स्पोर्ट्स फॉर ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहिली आणि मी आभार व्यक्त करतो की ट्रिपल एस म्हणजे श्री साई स्पोर्ट्स म्हणजे शैलेश पाटील आणि पराग पाटील यांचे देखील ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी सहकार्य केलं आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ज्या संघाने सहभाग घेतला होता त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो आणि विजयी संघाचं अभिनंदन करतो पुन्हा एकदा आणि धन्यवाद सर्वांच्या मनापासून.